शुकाचार्याच्या मुखातून परीक्षिताला जी भागवताची कथा ऐकायला मिळते आहे त्याच्या द्वितीय स्कंधाचा थोडासा आपण विचार कालच्या प्रसंगात पाहिला. द्वितीय स्कंधामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये पुराणाच्या 10 लक्षणाचा विचार आलेला आहे. तो थोडासा पाहावा असं आपलं काल ठरलं. 10 लक्षणं पुराणाची आहेत. त्याच्यापैकी सगळीच्या सगळी लक्षणं ज्या पुराणाच्या वाट्याला आलेली असतील त्याला महापुराण म्हणा, आणि त्याच्यापैकी काही लक्षणं ज्याला पुराणाच्या वाट्याला आलेली असतील त्याला पुराण म्हणा. पुराण वेगळं आणि महापुराण वेगळं असा भेद आपल्याकडं पाहायला सापडतो. आणि तो पुराण महापुराणाचा भेद करत असताना भागवतच एक तेवढं महापुराण ठरवलेलं आहे आणि बाकीची सगळी पुराणं आहेत. बाकीच्या सगळ्या पुराणांना 17 पुराणांना पुराण म्हणलं आणि भागवताला महापुराण म्हणलं. त्याचं कारण असं, बाकीच्या पुराणांमध्ये या 10 लक्षणापैकी काही लक्षणाचाच विचार आहे. सगळ्याच्या सगळ्या लक्षणाचा विचार सगळ्या पुराणामध्ये पाहायला सापडत नाही. पण भागवत मात्र एक असं पुराण आहे की याच्यामध्ये 10 लक्षणाचा विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो. आता हा 10 लक्षणाचा विचार स्वतंत्र एका लक्षणाच्या विचारासाठी म्हणून एका स्कंदाची योजना अशी काही लोक संगती घेतात. काही लोकांचं असं म्हणणं आहे की एका स्कंदात जसा एका लक्षणाचा विचार आहे तसा काही लक्षणाचा विचार करण्याकरता एका स्कंदात 2-2 लक्षणंही घ्यावी लागतात. काही लोकांचा विचार असा आहे की स्कंदवार विभागणी करून लक्षणाचा विचार करू नका. सर्गाचा जिथं जिथं प्रसंगानं विचार येईल तिथं तिथं सर्ग पहा. ज्या स्कंदामध्ये उत्पत्तीचा विचार आला तिथं तिथं सर्ग विसर्गाचा विचार तुम्हाला करता येणं शक्य आहे. ज्या स्कंदामध्ये भक्ताचे अवतार झाले आणि भक्ताच्या रक्षणाचा भगवंतांनी केलेला प्रयत्न आपल्याला दिसतो त्या ठिकाणी पोषण नावाचं लक्षण तुम्हाला दिसणार आहे. स्कंदवार विभागणी करून हे आपल्याला काम भागवता येणार नाही. जिथं जिथं जे लक्षण दिसेल तिथून तिथून ते लक्षण उचला आणि अशा पद्धतीनं 10 लक्षणाचा समन्वय भागवत ग्रंथामध्ये कसा आहे तो पहा, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण श्रीधराचार्यांनी वगैरे या आपल्या टीकामधून विचार करत असताना मात्र स्कंदवार विभागणी केलेली आपल्याला पाहायला सापडते. कशाही पद्धतीनं विचार करा. एका स्कंदाच्या वाट्याला एक लक्षण द्या. एका स्कंदाच्या वाट्याला 2-2 लक्षणं द्या. एखाद्या स्कंदाच्या वाट्यालाच एक लक्षण न देता जिथे जिथे जे लक्षण उपलब्ध होईल तिथून तिथून ते लक्षण उचला. पण लक्षणाचा विचार करून भागवताला महापुराण ठरवा, एवढं मात्र आपल्याला पाहायचं आहे. आता हा 10 लक्षणाचा विचार जो पुराणाच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे, पुराण म्हणजे काय, त्या पुराणामध्ये 10 लक्षणं असतात, ते कोणती असतात याचा विचार असा सांगितलेला आहे. अत्र सर्ग विसर्गश्च स्थानम पोषणम उतयः मन्वंतरेशानुगतः निरोधः मुक्ती आश्रयः. 10 लक्षणं ही सांगितलेली आहेत. इथं सर्ग सांगितलेला असतो, दुसरा विसर्ग सांगितलेला असतो, तिसरं स्थान, चौथं पोषण, 5व्या उती, 6वं मन्वंतर, 7वं आहे ईशानुकथा, 7वं लक्षण सांगितलं निरोध मुक्ती आश्रय. मन्वंतरेशानुगथा निरोध मुक्तीराश्रय. अशा पद्धतीनं 10 लक्षणाचा विचार आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो. क्रमाक्रमानं एका लक्षणाच्या संबंधामध्ये थोडासा विचार आपल्याला पाहायचा आहे बरं का. पहिल्यांदा स्थान नावाचं लक्षण आहे, हे सर्ग नावाचं लक्षण आहे. अत्र सर्ग हा लक्षण सांगितलं. सर्ग पुराणाच्या लक्षणामध्ये पहिला विचार लक्षणाचा सांगितला. पुराणामध्ये सर्ग आला पाहिजे. सर्ग शब्दाचा अर्थ सृष्टी असा आहे बरं का. सृष्टी शब्दाचा अर्थ उत्पत्ती असा आहे. सृष्टीचं जिथं जिथं वर्णन येतं तिथं तिथं सर्गाचं चिंतन आपल्याला करता येतं. सर्ग वेगळा आहे आणि विसर्ग वेगळा आहे. सर्ग हे एक स्वतंत्र लक्षण आहे आणि विसर्ग हे स्वतंत्र लक्षण त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे. आता हा सर्ग म्हणजे काय, सृष्टी. सृष्टी म्हणजे काय, उत्पत्ती. ही उत्पत्ती म्हणजे काय, सर्गात होणारी उत्पत्ती वेगळी आहे आणि विसर्गामध्ये होणारी उत्पत्ती वेगळी आहे. परमात्म्याच्या पासून जे काही उत्पन्न झालं त्याला सर्ग म्हणा आणि ब्रह्मदेवाच्या पासून पुढे जे काही उत्पन्न झालं त्याला विसर्ग म्हणा बरं का. सर्ग म्हणजे सामान्य सृष्टी आहे आणि विसर्ग म्हणजे विशेष सृष्टी आहे. सर्ग म्हणजे ब्राह्म सृष्टी आहे, भगवत सृष्टी आहे, आणि विसर्ग म्हणजे पौरुष सृष्टी आहे. ब्रह्मदेव नावाच्या एका पुरुष विशेषानं निर्माण केलेली ती सृष्टी आहे. असा सर्ग आणि विसर्गातला थोडासा भेद लक्षात घेऊन सर्गाचं चिंतन सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे. सर्ग म्हणजे काय, सर्ग शब्दाचा अर्थ उत्पत्ती. आता ही उत्पत्ती झाली ती कोणापासून झाली, वेगवेगळ्या प्रकारचा मतप्रवाह आपण जन्माद्यस्य येतः या श्लोकाचा विचार करताना पाहून आलो. जगाच्या उत्पत्तीचा विचार करत असताना शास्त्रकारामध्ये ऐकमत्य नाही. सगळे शास्त्रकर्ते जगाच्या उत्पत्तीच्या बद्दल आपला वेगळा विचार सांगतात. काही लोकांचं म्हणणं हे जग स्वभावतः झालं, स्वभावतः जग होणं शक्य आहे किंवा नाही याचा विचार सांगत असताना ते म्हणतात स्वभावतः काही गोष्टी होत असतात. स्वभावतः काही गोष्टी जशा होतात तसं जगताची उत्पत्ती सुद्धा स्वभावतः झाली. ती होण्याच्या करता म्हणून कोणी करता तिथं निमित्त म्हणून लागतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता हे कसं झालं, स्वभावतः जग कसं झालं असं जर कोणी विचारलं तर त्याला ते वेगळे युक्तिवाद सांगतील. नाही असं नाही, पण त्या युक्तिवादाला अर्थ नाही. जगाची रचना स्वभावतः होणं नाही, आपण जन्माद्यस्य येतःच्या प्रसंगामध्ये पाहून आलो. अपूर्व रचनारूप असलेलं हे जगत, या जगताच्या बाबतीमध्ये आपल्याला कार्यत्व जर दिसतं तर त्याच्या बाबतीमध्ये सकर्तृकतेचा विचार केला पाहिजे. आणि जगाला ज्या अर्थी कार्यत्व
आहे त्या अर्थी सकर्तृकत्व असल्यामुळे कर्तृजन्यत्व आहे. कोणातरी एका कर्त्यानं ते जग निर्माण केलेलं आहे. मग तो करता सर्वज्ञ सर्वशक्ती मानावा लागतो एवढा विचार आपला झालेला आहे. पण स्वभाववाद्याचं म्हणणं हे जग स्वभावतः झालं. स्वभावतः जग होणं शक्य नाही. स्वभावतः जग होणं शक्य नाही याच्याकरता एक असं उदाहरण सांगतात. एक कोणीतरी मनुष्य होता, थोडासा सुशिक्षित होता, नास्तिक होता, भगवंतावर त्याची श्रद्धा नव्हती. जगताची उत्पत्ती वगैरे होण्याच्याकरता म्हणून कोणीतरी करता लागतो हे त्याला मान्य नव्हतं. स्वभावतः जग झाला असं तो चिंतन सांगत राहायचा. त्याचा मुलगा मात्र त्याच्या पोटी जन्माला आलेला आस्तिक निघाला, भगवत भक्त निघाला, परमात्म्याची सेवा करायला लागला. हिरण्यकश्यप आणि प्रल्हादाची जोडी पुढे जी आपल्याला पाहायला मिळणार आहे तशी ही बापलेकाची जोडी निघाली. बापानं भजन करू नये, पोरानं भजन करावं असं बरेच दिवस चाललं. एका दिवशी पोराला बापाने जवळ बोलावलं, विचारलं म्हणे काय चाललंय तुझं? पोरग म्हणतं भजन. कोणाचं? भगवंताचं. कशा करता? त्यानंच आपल्याला निर्माण केलं, त्यानंच आपल्याला टिकवलं, तोच आपला संहार करणार आहे. उत्पत्ती स्थिती संहाराचं काम करणारा तो असल्यामुळं जगताची उत्पत्ती करण्याकरता वगैरे तो मानावा लागतो. बापानं सांगितलं स्वभावतः हे जग होत असतं बाबा, आपोआप झाले जग. पोरानं सांगितलं आपोआप काही होत नसतं बाबा. बापाला काही मान्य होईना. पोरानं सांगितलं ठीक आहे बाबा, आत्ता हा वाद आपला इथं थांबवू, आपण थोड्या दिवसानंतर काही चर्चा करायची असेल तरी या संबंधामध्ये चर्चा करू. 2-4 दिवसाचा कालावधी पोरानं जाऊ दिला. एका दिवशी पोरानं एक कागद घेऊन त्या कागदावर चांगलं चित्र तयार केलं. ते तयार केलेलं चित्र बाप जिथं नेहमी बैठकीत बसत होता त्याला दृष्टीला सहज पडेल अशा पद्धतीनं ठेवून दिलं. बाप बाहेरून आला, संध्याकाळच्या वेळेला घरी बसला, बैठकीत निवांत बसला. सहज दृष्टी गेली आणि ते चित्र दिसलं, मनमोहक चित्र काढलेलं चांगलं. ते चित्र पाहिल्याच्या नंतर बाप प्रसन्न झाला आणि पोराला बोलावलं, हाक मारली, विचारलं काय रे बाबा म्हणे चित्र कुठून आलं? पोरानं सांगितलं हे आपोआप आलं. हे कोणी काढलं? मुलगा म्हणायला लागला आपोआप तयार झालं. बाप म्हणायला लागला आपोआप चित्र कसं तयार होतं? कोणीतरी याला काढणारं पाहिजे ना. नाही म्हणे मी काय केलं होतं, माझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये मध्यभागात टेबल मांडला, त्याच्यावर कागद ठेवला, बाजूला पेन्सिली ठेवल्या, रंग ठेवले, पाणी ठेवलं, एक ब्रश ठेवला. वारा येत राहिला, आलेल्या वाऱ्यानं पेन्सिलीचे कण उडाले, त्याच्याने आराखडा तयार झाला. आलेल्या वाऱ्याने पुन्हा त्याच्यानंतर रंग उडून याच्यावर पडायला लागले. पाण्यामध्ये ब्रश आपोआप गेला तो याच्यावर आपोआप फिरला, हे चित्र तयार झालं. स्वभावतः चित्र तयार झालं. बाप म्हणायला लागला मला मूर्ख समजतोस? चित्र काढणारा कोणीतरी चित्रकार असल्याच्याशिवाय चित्र होतं का? बापाला त्यानं तेच सांगितलं, बाबा 4 दिवसाच्या पूर्वी मी तुम्हाला हेच बोलत होतो. जर एक साधं एका कागदावर काढलेलं लहानसं चित्र काढायला चित्रकार लागतो, तर एवढं मोठं विचित्र जगतचित्र रचणारा कोणी चित्रकार नको असं कसं म्हणता येईल? म्हणे जगताम यदि न करता कुलालेन विना घटः चित्रकारं विना चित्रं स्वतैव भवेत् तदा. त्यानं सांगितलं जगाला जर कर्त्याची अपेक्षा नसेल, तो मुलगा बापाला समजावून सांगायला लागला जगाला जर कर्त्याची अपेक्षा नसेल, स्वभावतः जर जग रचलं जात असेल तर चित्रकारा वाचून चित्र व्हायला पाहिजे आणि कुंभाराच्या वाचून घट व्हायला पाहिजे. ज्या अर्थी कुंभाराच्या वाचून घट होत नाही आणि चित्रकाराच्या वाचून चित्र सिद्ध होत नाही, त्यार्थी जगताचं चित्र रचणारा किंवा जगताचा पसारा ब्रह्मांड पसारा रचणारा कुंभार म्हणून एक परमात्मा नावाचा सर्वज्ञ सर्व शक्ती कोणीतरी आपल्याला मानावा लागतो. स्वभावतः जग होणं शक्य नाही. जग स्वभावतः झालं नाही. मग जगाच्या बाबतीमध्ये कारणवाराचा विचार करत असताना काहीतरी जगाला कारण आहे, कर्ता कोणीतरी आहे. मग या कर्त्याचा विचार करत असताना पुन्हा अभाव कारणवाद, भाव कारणवाद हे 2 वाद आपल्या समोर येतात. काही लोकांचं म्हणणं हे जग झालं कार्य, पण हे कार्य असलेलं जग रचण्याच्या करता कोणी भावरूप कारण लागत नाही. अभावापासून हे जग झालं. बुद्धाचं हे चिंतन आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा सगळं शून्य शून्य आहे आणि शून्यापासून सगळी उत्पत्ती झालेली आहे. उत्पत्ती झाली तरी हेही शून्यच आहे. त्यांचा सिद्धांत तर स्वतंत्र आहे, पण त्यांचा अभाव कारणवाद जे झालं ते अभावापासून झालं. कसं झालं त्याला ते दृष्टांत असं देतात. आपण मातीमध्ये बीज पेरतो, जमिनीत बीज पेरल्याच्या नंतर काही दिवसांनी ते बीज कुजतं, ते बीज नष्ट होतं आणि बीज नष्ट झाल्याच्या नंतर तो बीजाचा जो अभाव सिद्ध होतो त्याच्यातून पुन्हा अंकुर उत्पन्न होतं. दिसतं ना तुम्हाला? दिसतं. भांड्यावर दूध ठेवता, त्याला विरजण लावता, त्या विरजण लावलेल्या दुधाचा अभाव होतो आणि त्याच्यानंतर भांड्यामध्ये दूध सिद्ध होतं. सिद्धांत आहे त्यांचा. दुधाच्या अभावापासून दह्याचा प्रादुर्भाव, दह्याची उत्पत्ती. बीजाच्या अभावापासून अंकुराची उत्पत्ती. आता दुधाच्या अभावातून दह्याची उत्पत्ती हे जरी आपल्याला सामान्यपणे नाही पटलं तरी सरळ सरळ पाहणाऱ्या माणसाला असं दिसू शकतं की बाबा जमिनीत पेरलेलं बीज ज्या अर्थी कुजलेलं आहे, बीज ज्या अर्थी नष्ट झालेला आहे, तर त्या अर्थी नष्ट झालेल्या त्या बीजापासून म्हणजे बीजाच्या अभावापासून अंकुर उत्पन्न झाला. हे सहज मनुष्य मानू शकतो बरं का, पण हेही खरं नाही. अद्वैत वेदांत सिद्धांताचा विचार सांगत असताना जगद्गुरू शंकराचार्यांनी असं आपल्या भाष्यामध्ये सांगितलं की बाबा बीजाच्या अभावापासून अंकुर उत्पन्न झाला नाही. जमिनीत बीज पेरल्याच्या नंतर अंकुर उत्पत्तीला अनुपयोगी असलेले जे बीजाचे अवयव असतील
त्या अवयवाचा नाश झाला आणि अंकुरोत्पत्तीला अनुकूल असलेले असे जे बीजाचे अवयव आहेत ते जमिनीमध्ये तसेच होते म्हणून बीज निर्माण झालं. अंकुर उत्पत्तीला अनुकूल असलेला अवयव जर बीजात नसेल तर बीजापासून अंकुर उत्पन्न होणार नाही. तो बीजाचा अवयव ज्याच्यातून अंकुर उत्पन्न होणार आहे तो जमिनीमध्ये होता त्याचा अभाव झाला नव्हता. त्याच्या भावापासून त्या भावरूप पदार्थापासून अंकुराची उत्पत्ती झालेली आहे. अभावापासून जर कार्य झालं असतं, बीजाच्या अभावापासूनच जर अंकुर उत्पन्न झाला असता तर जगद्गुरू शंकराचार्यांनी सांगितलं शेतात बीज पेरायलाच जाऊ नका आणि रास करायला जा. जमतं का? बीज पेरून त्याचा नाश होण्यानं अंकुराचा जो आहे बीजाचा अभाव जो साधला, जमिनीमध्ये बीज न पेरण्यानं तोच बीजाभाव साधणार आहे ना. बीज न पेरणं आणि बीज नष्ट होणं, बीजाभावाच्या दृष्टीने याच्यामध्ये काय अंतर पडतं बोला? कोणत्याही प्रकारचं अंतर नाही. बीज जमिनीत न पेरणं आणि बीज जमिनीत पेरल्याच्या नंतर त्या बीजाचा नाश होणं, अभाव होणं, याच्यातून बीजाभावाच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणून बीज न पेरता जमिनीत रास करायला कोणी जाण्याचा प्रयत्न करतो का? करत नाही. अर्थ असा आहे, जमिनीत बीज पेरल्याच्या नंतर अंकुर उत्पन्न होण्याच्या पूर्वी तो बीज अभावात जातो असं नाही, ते बीज अभावात जातं असं नाही, तर त्या बीजाचे अवयवाला निरुपयोगी असलेले जे अवयव असतील त्यांचा नाश होतो, त्यांचा अभाव होतो. आणि अंकुर उत्पत्तीच्या करता म्हणून अनुकूल असलेला जो बीजाचा अवयव आहे तो मात्र तसा शिल्लक राहतो, त्याच्यातून अंकुर उत्पन्न होतो. अर्थ असा झाला, अभावापासून कार्य उत्पन्न होत नाही. मग भावकारणवादामध्ये चला. भावकारणवादाचा विचार करत असताना काही लोकांनी सांगितलं जड कारणवाद, काही लोकांनी सांगितलं चेतन कारणवाद. जड कारणवादाचा विचार करत असताना परमाणूपासून जग झालं, प्रधानापासून जग झालं, अशा पद्धतीचे विचार आपल्या समोर यायला लागतात. पण जडाच्या पासून या जगताची उत्पत्ती होणं शक्य आहे का? जडाला स्वतःला काही कार्य करता येतं का? कोणताही जड पदार्थ चेतनाधिष्ठित झाल्याच्या शिवाय काही कार्य करू शकतो का? काही कार्य करू शकत नाही. बरं का? विचार करा, गवताचं दूध होतं, पण ते गवताचं दूध होण्याच्या करता म्हणून ते गवत गाईच्या पोटात जावं लागतं. बरं का? गाईच्या म्हशीच्या पोटामध्ये ते गवत गेल्याच्या शिवाय त्याच्यापासून काही उत्पन्न होणार आहे का? मेलेलं गवत आहे, वाळलेलं गवत आहे, त्याच्यापासून दूध उत्पन्न होणार आहे. पण त्या गवतापासून दूध उत्पन्न होण्याकरता त्या जड गवताला चेतन गाईचं अधिष्ठान घ्यावं लागतं, तेव्हा त्याच्यापासून काहीतरी उत्पन्न होण्याची शक्यता आहे. केवळ जड पदार्थ काही करू शकत नाही. म्हणून जडाच्या पासून सृष्टी झाली असं म्हणता येणार नाही. चेतन कर्तृक जग मानावं लागतं. जगाला चेतनाने केलं म्हणल्याच्या नंतर सुद्धा काही लोकांचा पुन्हा मतभेद आहे. हा चेतन कोण मानायचा? जीव मानायचा की ईश्वर मानायचा? जीवापासून जग झालं. काल आपण पूर्वमीमांसकाचं मत थोडंसं पाहून आलो. जग कशा करता झालं? जीवाला फलभोग देण्याकरता. जीवानी कर्म केलं, त्याला फल भोगायचं, त्याच्याकरता जग व्हायचं, म्हणजे जग जीव कर्तृक आहे. अल्पज्ञ अल्पशक्ती असलेल्या जीवाच्याकडून हे जग रचलं गेलं असं एक मत आपल्याला पाहायला सापडतं. पण सिद्धांत असा आहे की चेतनानेच हे जग केलं. काय स्वभावतः सृष्टी झाली नाही, जगाला कारण लागतं. जगाच्या कारणाचा विचार करत असताना अभाव कारण चालत नाही, भाव कारण लागतं. भावरूप कारणाचा विचार करत असताना आपल्याला पुन्हा असा जड आणि चेतन असा दोन प्रकारचा भाव कारणवाद पाहायला सापडतो. त्याच्या जड कारणवाद चालत नाही, चेतन कारणवाद लागतो. आणि चेतन कारणवादाचा विचार करत असताना सुद्धा पुन्हा जीव कारणवाद चालत नाही. अल्पज्ञ अल्पशक्तीच्या पासून हे जग उत्पन्न होण्याची शक्यता नसल्यामुळे जीव कारणवाद चालत नाही. आपल्याला स्वीकारावा लागतो तो ईश्वर कारणवाद, ब्रह्म कारणवाद. परमात्म्याच्या पासूनच हे जग झालं, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा. अशा पद्धतीची संगती शास्त्राने संतांनी आपल्याला सांगितलेली आहे. आता हे परमात्म्याच्या पासून जग झालं, पण जगाच्या उत्पत्तीच्या बाबतीमध्ये काही लोकांची अशी वेगळी मतं आपल्याला पाहायला सापडतात. नैयायिकांचा जो वाद आहे त्याला म्हणतात आरंभवाद, सांख्याचा जो वाद आहे त्याला म्हणतात परिणामवाद, आणि जगद्गुरू शंकराचार्यांचा जो अद्वैत वेदांत सिद्धांत आहे त्याच्यामध्ये विवर्तवादाने या जगताची उत्पत्ती झालेली आहे. जग निर्माण झालं. नैयायिक असं म्हणतात की आरंभवादाच्या प्रक्रियेने हे जग निर्माण झालेलं आहे. आरंभवादाची प्रक्रिया काय? आरंभवादामध्ये असं आहे, एकाला एक जुळत जाणं आणि त्याच्यापासून काहीतरी सिद्ध होणं. पृथ्वी, आप, तेज, वायू या चार भूताचे परमाणू, आकाश, काल, दिशा आणि आत्मा आणि मन हे नित्य द्रव्य, याच्याशिवाय गुण, कर्म, सामान्य, विशेष वगैरे काही पदार्थ हे नैयायिकांनी स्वीकारलेले आहेत. बरं का? या सगळ्याचा हळूहळू संयोग होत जायचा. सृष्टीच्या आरंभाला अनेक जीवात्म्याहून विलक्षण असलेला परमात्मा हा त्या परमाणूच्या संयोगाला निमित्त होतो, आणि निमित्त होऊन तो त्या परमाणूमध्ये संयोग घडवून आणायला लागतो. एक परमाणू दुसऱ्या परमाणूला जोडला गेला की द्वेणुक झाला. दोन द्वेणुक एका ठिकाणी आले किंवा तीन द्वेणुक एका ठिकाणी आले, त्रेणुक, चतुर्णुक, पंचाणुक, षण्मुख
अशा पद्धतीने ही जगताची उत्पत्ती अणूच्या संयोगाच्या पासून झाली आणि परमाणूच्या संयोगापासून हे जग आरंभ पावत असताना त्या आरंभाला निमित्त जर कोणी झाला असेल तर तो ईश्वर आहे. ईश्वरही त्यांच्याकडे कारण मानला आणि परमाणूही ही जगताचे कारण त्यांनी मानलेले आहेत. पण परमाणूला त्यांच्या दृष्टीनं समवायी कारणता आहेत आणि जगताच्या बाबतीमध्ये ईश्वराला त्यांनी जे कारणता दिलेली असले तरी देवाला ईश्वराला ते केवळ निमित्त कारण मानतात. महत्वाचं कारण तो नाही. ईश्वर निमित्त कारण ठरतो म्हणजे गौण कारणता ईश्वराला त्यांच्या मतामध्ये आलेली आहे. असं परमाणूच्या संयोगातून सृष्टीचा प्रादुर्भाव झाला. जवळजवळ वैज्ञानिकाचं आज जे मत आहे की नाही ते नैयायिकाचं मत आपल्याला पाहायला सापडतं. नैयायिक म्हणजे अगदी विज्ञाननिष्ठ आहेत, विज्ञानाचा पुरेपूर अभ्यास करणारे आहेत असं त्यांच्याबद्दल आपल्याला म्हणता येतं. आरंभवादाची प्रक्रिया मांडून नैयायिक आणि वैशेषिकांनी परमाणूच्या संयोगातून निमित्तभूत ईश्वराच्या योगानं या सृष्टीची रचना घडली असा सिद्धांत आपल्याला सांगितला. आता या जगाच्या उत्पत्तीच्या बाबतीमध्ये दुसरा वाद आहे योगी आणि सांख्य लोकांचा. सांख्य आणि योगी या दोन सिद्धांतामध्ये चिंतन आपल्याला पाहायला सापडतं परिणामवादाचं. परिणामवादाचा विचार करायला लागलो तर एक पदार्थ त्याच्या रूपाला सोडून दुसऱ्या रूपाला प्राप्त होतो हे परिणामवादाचं स्वरूप आहे बरं का. मुळामध्ये एक पदार्थ आहे, त्या पदार्थाने आपलं स्वतःचं रूप सोडलेलं असतं आणि तो दुसऱ्या रूपाला प्राप्त होतो. भांड्यामध्ये दूध घातलं, त्या दुधाला दह्याचं विरजण लावलं, भांड्यातलं सगळंच्या सगळं दूध त्या दह्याच्या कणभर दह्याच्या संबंधानं आपलं मूळ रूप सोडून देतं आणि त्याच्यामध्ये परिणाम होऊन त्याच्यापासून दही सिद्ध होतं. दुधाचं दही झालं हा परिणामवाद आहे. एका तंतूला दुसरा तंतू जोडत जोडत वस्त्र तयार झालं आरंभवाद आहे. आरंभवादामध्ये बदल नाही, परमाणूमध्ये कोणत्याही प्रकारची विक्रिया होत नाही, परमाणूला परमाणू फक्त जोडला जातो, ही आरंभवादाची प्रक्रिया आहे. परिणामवादाच्या प्रक्रियेमध्ये मात्र बदल आहे. दूध मुरलं आणि त्याचं दही झालं. त्याप्रमाणे जगताच्या बाबतीमध्ये विचार करत असताना त्याने सांगितलं सगळ्या जगताला कारण असलेली प्रकृती, त्या प्रकृतीत परिणाम झाला आणि त्या प्रकृतीत परिणाम होऊन हे सगळ्याच्या सगळं जग निर्माण झालेलं आहे असं त्यांचं चिंतन आहे. प्रकृतीत क्षोभ होतो. पहिल्यांदा ही त्रिगुणात्मक प्रकृती त्याच्यामध्ये साम्यावस्था असते. सत्व रजतम हे तीन गुण समान अवस्थेत राहतात. मग शोभाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्यांची मात्रा बिघडायला लागते. सत्वगुणाची मात्रा बिघडली, रजोगुणाची मात्रा बिघडली, तमोगुणाची मात्रा बिघडली, एक गुण दुर्बल बाकीचे दोन गुण प्रबल असं होत गेलं की सत्वाच्या प्रबलतेनं आणि रजतमाच्या दुर्बलतेनं, रजाच्या प्रबलतेनं सत्वतमाच्या दुर्बलतेनं, तमाच्या प्रबलतेनं सत्वरजाच्या दुर्बलतेनं वेगळं वेगळं कार्य निर्माण होत जातं. अशी प्रक्रिया परिणामवादाच्या दृष्टीनं सांख्याने आणि योगी पुरुषाने आपल्याला सांगितलेली आहे. सांख्याचा विचार आणि योग्यांचा विचार याच्यात थोडंसं अंतर आहे. योगी ईश्वर मानणारे आहेत म्हणून ईश्वराला धरून ईश्वर त्या प्रकृतीमध्ये क्षोभ घडवतो वगैरे योग्यांची प्रक्रिया. ईश्वर क्षोभ घडवत नाही, प्रकृतीमध्ये स्वभावतः क्षोभ घडतो असं म्हणणारे सांख्य आहेत. सांख्याने ईश्वर मानलेला नसल्यामुळे प्रकृतीमध्ये स्वभावतः क्षोभ घडतो. काय आहे त्यांचं म्हणणं असं आहे दुधाचं दही झालं हा परिणामवादाला हे दिलेला दृष्टांत आहे ना, त्या दुधाला दह्याचं विरजण लावल्यानं त्याचं दही झालं हे जसं खरं आहे तसं त्या दुधाला विरजण न लावताना सुद्धा 4 दिवसानं त्या दुधाकडे बघा दही होतं की नाही. दुधाला विरजण लावण्यानं दुधाचं झालेलं दही लवकर झालं एवढाच फरक आहे. पण दुधाला विरजण न लावता दुधामध्ये क्षोभ होतो की नाही, आपोआप दुधामध्ये जसा क्षोभ होणं शक्य आहे. दुधाचं रूप बदलून त्याला रूपांतर प्राप्त होणं हे विरजण लावल्या वाचूनही जसं होतं त्याप्रमाणे ईश्वराच्या निमित्ता वाचूनही प्रकृतीमध्ये क्षोभ होण्याची शक्यता आहे. प्रकृतीत क्षोभ होतो, प्रकृतीत झालेल्या क्षोभाच्या योगाने हे सगळ्याच्या सगळं जग निर्माण होतं. अशा पद्धतीचा परिणामवादाचा सिद्धांत आपल्याला पाहायला सापडतो. आरंभवादाची प्रक्रिया परमाणूला परमाणू जोडला जाऊन जग निर्माण झालं असं सांगते. परिणामवादाची प्रक्रिया ईश्वराच्या निमित्तानं किंवा स्वभावतः प्रकृतीमध्ये क्षोभ झाला आणि प्रकृतीच्या परिणामातून ही नानात्मक सृष्टी रचली गेली हा सिद्धांत सांगते. त्याच्यापुढे जगद्गुरू शंकराचार्यांचा सिद्धांत जर आपण पाहायला लागलो परिणामापेक्षा थोडंसं वेगळं चिंतन जगद्गुरू शंकराचार्यांचं आहे. आचार्याने असं सांगितलं की हे जग झालं हे आम्हाला मान्य, आरंभवाद मान्य नाही. परिणामवादाचा विचार केला तोही मान्य नाही. आम्हाला मान्य असलेला सिद्धांत विवर्तवादाचा. दुधाचं दही झालं, दुधात बदल होऊन झालं, दोरीचा साप झाला, दोरीत बदल न होता झाला. फरक लक्षात घ्या. विवर्तवादामध्ये आणि परिणामवादामध्ये काय आहे
एक मूळ पदार्थामध्ये बदल होऊन दुसरा पदार्थ सिद्ध होणं परिणामवाद. मूळ पदार्थात कोणत्याही प्रकारचा बदल न होता अनिर्वचनीयतेनं उत्पन्न होऊन दुसरा पदार्थ दिसणे विवर्तवाद. दोरीवर एखाद्या माणसाला साप भासला, दोरीवर साप भासल्याच्या नंतर त्या माणसाला थोडंसं इकडं तिकडं धावला, साप ओरडायला लागला, कोणीतरी आला, उजेड आणला, काठ्या कोणीतरी आणल्या, काठीचा वगैरे काही उपयोग झाला नाही. एकानं उजेड आणला, प्रकाश आणल्याबरोबर दोरी दिसायला लागली. दोरी दिसल्याबरोबर तो मनुष्य म्हणायला लागला, अरे साप नाही, दोरी होती बरं का, मला साप दिसला, गेला साप. सिद्धांतात या प्रक्रियेमध्ये घडलं काय बघा तुम्ही. दोरीवर जेव्हा साप दिसला तेव्हा दोरीमध्ये काही बदल करून त्या ठिकाणी साप निर्माण झाला होता का? वेदांताचा सिद्धांत असा आहे, निर्माण झाल्याशिवाय वस्तू दिसत नाही, निर्माण झाल्याशिवाय दिसत नाही. मग दोरीवर साप निर्माण झालाय का? सिद्धांत असा निर्माण झाला. मग निर्माण झालेला इतक्या लवकर बाधित होतो का? निर्माण जो झाला त्याचा नाश आहे का बाध आहे? आचार्याने सिद्धांत असा सांगितला, दोरीवर निर्माण झालेला जो साप निर्माण झाल्याशिवाय त्याची प्रतीती नसल्यामुळे तो निर्माण झाला, पण त्याची उत्पत्ती अनिर्वचनीयतेनं झाली. अनिर्वचनीय उत्पत्ती आणि व्यावहारिक उत्पत्ती थोडासा भेद आहे. जिथं व्यावहारिक उत्पत्ती आहे तिथं नाशाचा विचार करा, आणि जिथे अनिर्वचनीय उत्पत्ती आहे त्या ठिकाणी मात्र बाधाचं चिंतन आपल्याला करता येतं. दोरीच्या स्वरूपात काही बदल न होता अनिर्वचनीयतेनं ज्याप्रमाणे सर्प उत्पन्न झाला आणि प्रतीतीला आला, त्याप्रमाणे अधिष्ठान परमात्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न होता, त्याची कुटस्थ नित्यता न बिघडता, त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर दोरीवर जसा अनिर्वचनीय निर्माण झालेला साप दिसला, त्याप्रमाणे अनिर्वचनीय त्यानं मायेच्या योगाने या जगताची उत्पत्ती झाली आणि हे जग आपल्याला दिसायला लागलं. हा सिद्धांत जगद्गुरु शंकराचार्याचा, याला विवर्तवाद म्हणतात. आरंभवादाची प्रक्रिया वेगळी, परिणामवादाची प्रक्रिया वेगळी आणि विवर्तवादाची प्रक्रिया वेगळी आहे. वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया जरी असल्या तरी परमात्म्याची कूटस्थ नित्यता ही लक्षात घेऊन बाधित होणाऱ्या या जगताचं स्वरूप काहीतरी अनिर्वचनीय का होईना पण उत्पन्न झालं हे लक्षात घेण्याकरता विवर्तवादाची प्रक्रिया चांगली आहे. विवर्तवादाच्या प्रक्रियेतून या जगताची उत्पत्ती कशी झाली हे आचार्यांनी जे सांगितलं, एकंदर काय आपल्याला सर्ग नावाच्या लक्षणाचा विचार करायचा आहे. सर्ग म्हणजे उत्पत्ती, ती कशी झाली याच्याबद्दलचे मतभेद आपण पाहिले आणि त्याच्यात चांगला मतवाद जगद्गुरु शंकराचार्यांचा विवर्तवाद प्रक्रियेचा आहे हे आपण लक्षात घेतलं. सर्ग होणं म्हणजे काय? जे अव्यक्त आहे ते व्यक्त होणं, जे एक आहे ते अनेक होणं, जे निराकार आहे ते साकारतेनं दिसणं, जे सूक्ष्म आहे ते स्थूल रूपाला प्राप्त झालेलं आपल्याला दिसायला लागणे, याला म्हणतात सर्ग. याच्याशिवाय सर्गामध्ये दुसरं काही नाही. या सर्गामध्ये हा सर्ग होत असताना, उत्पत्ती होत असताना काय काय उत्पन्न होतं याचा विचार करायला जर आपण लागलो तर तिथं प्रकृतीचा प्रत्यय येतो, तिथं जीवाचा प्रत्यय येतो. प्रकृती सिद्ध झाली, जीव सिद्ध झाला, विविध कार्यरूपानं आपल्याला हे जग दिसायला लागलं. अशा पद्धतीने या सर्गाचा प्रादुर्भाव झाला असं आपल्याला म्हणता येतं. किंवा थोडी सर्ग शब्दाची परिष्कृत व्याख्या सांगण्याकरता 12व्या स्कंदामध्ये एक चिंतन आले. 12व्या स्कंदामधल्या चिंतनात असं सांगितलं, अव्याकृत त्याच्यामध्ये असलेले जे गुण, त्या गुणामध्ये क्षोभ होणं म्हणजे प्रकृतीच्या गुणात झालेला क्षोभ, त्या गुणात झालेल्या क्षोभाच्या योगाने निर्माण झालेलं महत्त्व, त्या महत्त्वापासून निर्माण झालेला त्रिविध अहंकार, त्या त्रिविध अहंकारापासून निर्माण झालेल्या पंचतन्मात्रा, त्या पंचतन्मात्राच्या पासून निर्माण झालेला इंद्रियाचा समूह, एवढे सगळे पदार्थ उत्पन्न होणं, एवढेच उत्पन्न होणं म्हणजे सर्ग. सगळे सूक्ष्म सृष्टी आहे पहा. अव्याकृत असलेल्या प्रकृतीमध्ये झालेला क्षोभ सूक्ष्म, इंद्रिय गोचर नाही त्या वस्तू सगळ्या अनुमानगम्य आहेत. प्रकृतीत झालेला क्षोभ, त्याच्यातून निर्माण झालेलं महत्त्व, महत्त्वाच्या योगानं पुढे निर्माण झालेला त्रिविध अहंकार, त्रिविध अहंकारापासून निर्माण झालेल्या पंचतन्मात्रा, पंचतन्मात्राच्या पासून पुढे निर्माण झालेली पंचतन्मात्रारूप विषयाचं ग्रहण करण्याकरता समर्थ असलेले इंद्रिय, एवढा विस्तार निर्माण होणं याचं नाव आहे सर्ग. संपलं, सर्गाचं काम झालं. सर्ग कशा करता होतो? सर्गरूप सृष्टी कशा करता होते? सर्गाचा उद्देश काय? सर्ग देवाला निर्माण करावा लागला कशा करता? उद्देशाचा विचार करत असताना भागवतानं सांगितलं, सर्गाचा उद्देश चतुर्विध पुरुषार्थ प्राप्ती आहे. तुम्हाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ सिद्ध करून घ्यायचेत ना, सर्गातले सगळे पदार्थ लागतात. धर्म करायचा आहे, इंद्रिय पाहिजेत, त्याच्याशिवाय काय धर्म करणार आहात? तुम्हाला धर्म करत असताना, धर्माचं अनुष्ठान करत असताना असं सांगितलं, एक पदार्थ पहा, अग्नी पहा,
हवन द्रव्य पाहायला डोळा नको, हवन करायला हात नको, एका मंडपातून दुसऱ्या मंडपाकडे चालत जायला पाय नको, पाय पाहिजे, हात पाहिजे, डोळा पाहिजे, विचार करायला बुद्धी पाहिजे, ध्यान करायला मन पाहिजे. हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इंद्रिय समूह कर्माकरता जर आवश्यक असेल तर धर्मासाठी ही सगळी सर्गाची सृष्टी परमात्म्याला निर्माण करावी लागली असं म्हणण्यामध्ये काय चुकलं बोला. धर्म हा उद्देश आहे, त्याच्यानंतर अर्थासाठी ही सर्ग लागतो, अर्थासाठी सर्गाचा विचार आहे. अर्थ प्राप्तीकरता इंद्रियाधिकाचा संग्रह केल्याच्या शिवाय, इंद्रियाधिकाचा स्वीकार केल्याच्या शिवाय अर्थ सिद्ध होईल का? सिद्ध होत नाही. कामाचा विचार करण्याकरता इंद्रियाचा समूह पाहिजेच पुन्हा, आणि मोक्षाचा विचार करायचा झाला तर हे सगळं पाहिजे. हे सगळं आहे म्हणून बंध आहे, आणि बंधाच्या सापेक्षतेनं मोक्षाचा विचार आहे. बंधच जर नसेल तर मोक्षाचा विचार करण्याचं काही कारण नाही. पण मोक्ष पुरुषार्थ सिद्ध करून घ्यावा याच्याकरता आपल्याला हा सर्गाचा विचार करावा लागतो बरं का. वेगवेगळ्या पद्धतीने जर चिंतन आपण केलं तर चतुर्वेद पुरुषार्थ सिद्धी हे सर्गाचं प्रयोजन आपल्याला पाहायला सापडतं. आता ही सृष्टी आहे, आरंभवादाची प्रक्रिया पाहिली, परिणामवाद पाहिला, विवर्तवाद पाहिला. विवर्तवादाची प्रक्रिया चांगली जाणवली, सूक्ष्म सृष्टी उत्पन्न झाली, थोडी त्याला स्थूलता आली. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ याच्या योगाने सिद्ध व्हायला लागले. हे सिद्ध व्हावेत, हे प्रयोजन प्राप्त व्हावं, सिद्ध व्हावं याच्याकरता म्हणून सर्गाचा विचार आपण केला. हा सर्गाचा विचार आहे. काही लोकांनी सर्गाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीनं हा सर्गाचा विचार झाला. भक्ताच्या दृष्टीनं सर्गाचा विचार आहे थोडासा. भक्त महात्म्या सर्गाच्या बद्दल काय म्हणतात? परमात्म्याने हे जग रचलं. भक्ताचं म्हणणं काही नाही, आरंभवादाची प्रक्रिया नको, परिणामवाद नको, विवर्तवाद तोही नको. देवानं जग क्रीडे करता रचलं, बस. त्याला लीला करायचा विचार निर्माण झाला म्हणून रचलं. एकाकी नरेने, एकाकी त्याला करमलं नाही. एकले नकंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने, करमलं नाही. त्याला लीला करायची होती. द्वितीयमाइच्छत, आणि म्हणून त्यानं हे सगळं जग रचलेलं आहे. लीलेसाठी, क्रीडेसाठी त्यानं हे जग रचलं. मग जीवाने केलेली कर्म, त्या कर्माची फळवाला ती लीलाच. जीवाचं कर्म देवानं लीलेसाठी दाखवलं, घडलंच नाही ते कर्म. जीवाच्या कर्माचं त्याला जीवाला प्राप्त व्हायला लागलेलं फळ तीही देवाची लीलाच आहे. कर्म नाही, कर्म फल नाही, ही सगळी देवाची लीला आहे असं म्हणून, असा विचार करून हे जगच्चित्र पाहून, अद्भुत अशा पद्धतीची ही भगवंताची लीला पाहून निरंतर आनंदात रममान होणारा भक्त महात्मा, त्याचा असा विचार असतो. ज्ञानदृष्टीने विचार केला वेगळा विचार आहे, आणि भक्ताच्या दृष्टीने विचार केला तर सर्गाच्या संबंधातला वेगळा विचार आहे. भक्त ही सर्गातून काय आहे, ही सगळी लक्षणं जी आहेत ना, सर्गाकरता सांगितला नाही. सर्ग ज्याच्यापासून झाला त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता सांगितलेला आहे. हे सगळ्याच्या सगळ्या लक्षणाचं जे चिंतन आहे की नाही, हे अध्यारोपातून अपवादानं त्या परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता आहे, बाकी काही नाही. अध्यारोप अपवादाची प्रक्रिया जर आपण पाहिली, सर्गाचा विचार करा, अध्यारोप करा, नसलेला सर्ग पहा, आणि याचा अपवाद करता करता हा ज्याच्यापासून उत्पन्न झाला त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचा. त्याचं चिंतन करा, त्याचं ज्ञान मिळवा, त्याचं भजन करा, हे सांगण्याकरता सर्ग म्हणजे काय याचा विचार झाल्याच्या नंतर दुसरा विचार आहे विसर्गाचा. विसर्ग म्हणजे काय? विशेष सर्ग. विशेष सर्ग जे थोडंसं सूक्ष्म निर्माण झालं होतं, अव्याकृतात क्षोभ झाला, महत्त्व निर्माण झालं, त्रिविध अहंकार निर्माण झाला, पंचतन्मात्र निर्माण झाले, इंद्रिय निर्माण झाले, संपला होता सर्ग. पण त्या सर्वांना राहण्याकरता एखादं स्थूल गोलक पाहिजे, याच्याकरता विशेष सर्ग व्हावा लागला. 5 ज्ञानेंद्रिय निर्माण झाली, पण ते राहायची कुठं? निर्माण झालेल्या ज्ञानेंद्रियाला गोलकाचा आश्रय केल्याच्या शिवाय कार्य करता येईल का? विषय ग्रहण करता येईल का? करता येत नाही. कर्ण इंद्रिय निर्माण झालं, श्रोत्र निर्माण झालं, पण त्या श्रोत्राच्या करता आपला हा कान हे गोलक निर्माण, स्थूल गोलक निर्माण झाल्याच्या शिवाय त्या कानाला शब्द नावाच्या विषयाचं ग्रहण करता येईल का? करता येत नाही. चरण नावाचं कर्मेंद्रिय निर्माण झालं, पण त्या चरण नावाच्या कर्मेंद्रियाला स्थूल देहातला पाय हे गोलक मिळाल्याच्या शिवाय त्याला स्थानांतर संयोगाची क्रिया करता येईल का? चालणं करता येईल का? म्हणजे निर्माण झालेली इंद्रिय, निर्माण झालेली तन्मात्र, निर्माण झालेला अहंकार
निर्माण झालेलं महत्त्व या सर्वांना आपलं कार्य करता यावं याच्याकरता म्हणून विसर्ग करावा लागला, विशेष सृष्टी करावी लागली. विसर्गाचा विचार थोडासा वेगळा आहे. विसर्ग म्हणजे काय? प्रकृतीमध्ये गुणवैषम्य होऊन जी सृष्टी निर्माण झाली त्याला म्हणायचं सर्ग. आणि हा सर्ग झाल्याच्या नंतर विराटाच्या एका अंडामध्ये ब्रह्मदेवाच्याकडून जी सृष्टी होते तिला म्हणायचं विसर्ग. विचार करा, भगवंताने निर्माण केलेलं जग आपण पाहिलं. ब्राह्मसृष्टी म्हणजे सर्ग झाला. तो सर्ग झाल्याच्या नंतर त्या सर्गाच्या पासून अनंत कोटी ब्रह्मांड झाली. त्या अनंत कोटी ब्रह्मांडापैकी एका ब्रह्मांडाचा अभिमान धारण करणारा एक ब्रह्मदेव त्या ब्रह्मांडात जे निर्माण करतो विसर्ग, त्याचं नाव आहे विसर्ग. कळालं? विसर्गाचं लक्षण असं घ्या. अशा पद्धतीने विसर्गाचा विचार. अनंत कोटी ब्रह्मांडाची जी समष्टी आहे ब्राह्मसृष्टी आहे. ब्राह्मसृष्टीचं ते स्थूल गोलक आहे. ब्राह्मसृष्टीच्या स्थूल गोलकामध्ये असलेलं एक ब्रह्मांड, कारण काय? एका ब्रह्मांडाचा अभिमान एक ब्रह्मदेव धरतो. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ना, अनंत कोटी ब्रह्मदेव आहेत. एका ब्रह्मांडाचा अभिमान धारण करणारा एक ब्रह्मदेव त्या ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण करतो त्याचं नाव आहे विसर्ग. प्रक्रिया थोडीशी विस्तारानं जर सांगायची झाली तर विसर्गाची भागवतानं अशी सांगितली. एक ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाचा शरीर म्हणून अभिमान धारण करणारा रजोगुणाचा अधिष्ठाता देव ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवानं हंसरूप परमात्म्याचा आधार घेतला, विद्यारूप सरस्वतीचं सहाय्य घेतलं, 4 वेदांचं ज्ञान मिळवून त्याचा आश्रय घेऊन जीवाच्या पूर्वीच्या कर्माचं अनुस्मरण करत त्यांना कर्मानुसार भोगायतन आणि कर्मायतन निर्माण होण्याकरता जे जे रचलं ते विसर्ग. कसं बघा, कोण केलं? ब्रह्मदेवाने. तो कसा? रजोगुण प्रधान उपाधी घेणारा. अजून कसा? एका ब्रह्मांडाचा शरीर म्हणून अभिमान धारण करणारा. त्यांना आधार कोणाचा घेतला? हंसरूप परमात्म्याचा. सहाय्य कोणाचं घेतलं? विद्यारूप सरस्वतीचं घेतलं. आश्रय कोणाचा केला? चतुर्वेदांतर्गत ज्ञानाचा केला. पाहिलं काय? जीवाचं प्राक्तन कर्म, आणि त्या कर्मानुसार वेदाच्या ज्ञानाच्या आधारे विद्येच्या योगानं भगवंताच्या कृपेनं या ब्रह्मदेवानं त्या जीवाला भोग प्राप्त होण्याकरता काही कर्मायतनं आणि काही भोगायतनं रचली. ते रचलेलं जे कार्य आहे त्याला म्हणायचं विसर्ग. हा विसर्गाचा थोडक्यामध्ये अर्थ आपल्याला विस्तारानं पाहायला सापडतो बरं का. सुरुवातीला या सर्गाचा विचार करत असताना, विसर्गाचा विचार करत असताना विसर्ग रचण्याकरता म्हणून भगवंताने ब्रह्मदेवाला निर्माण केलं. अशी सृष्टीची रचना व्हायला लागली. ब्रह्मदेव निर्माण झाले. ब्रह्मदेवाला काही कळेना. ब्रह्मदेवाने तप करावं असं त्याला सूचना मिळाली, भगवत संकेत झाला. त्याने तप केलं. तपाच्या योगानं पूर्वीच्या सारखी तो सृष्टी निर्माण करायला लागला. मानसिक सृष्टी ब्रह्मदेवानं काही निर्माण केली, मनोमन काही संतती निर्माण केले. या निर्माण केलेल्या संततीमध्ये जे प्रजापती झाले ते ब्रह्मदेवाला सृष्टी विस्ताराकरता उपयोगी पडले. सृष्टी विस्ताराकरता उपयोगी पडलेल्या या प्रजापतींमध्ये कश्यप आहेत, मरीची आहेत, अत्री आहेत, या सगळ्या लोकांचा अंतर्भाव पाहायला सापडतो. हे सगळे प्रजापती आहेत. याने सगळ्यांनी सृष्टी विस्ताराला ब्रह्मदेवाला मदत केलेली. सगळ्यांनी मानसिक सृष्टी केली. कश्यप या पृथ्वीचा विचार करत असताना ह्याला काश्यपी म्हणतात. कश्यपानं निर्माण केलेली ही पृथ्वी आहे. सगळी संतती कश्यपाची. एका कश्यपाला झालेली सगळी संतती म्हणजे जगातले सगळेच्या सगळे शरीरधारी जीव असतील. कसं शक्य आहे? माणसाला माणूस जन्मेल, बरोबर आहे. गाईला बैल होईल, गाय होईल, गोत्वस तिथे निर्माण होईल, बरोबर आहे. गाढवाला गाढव होईल, बरोबर आहे. पण एकाच माणसाला बैलही झाला, गाढवही झाला, कुत्रही झाला, कावळाही झाला, चिमणी झाली. व्हायचं कसं? जगात असलेले 84 लक्ष योनीपैकी प्रत्येक जीवाचे प्रकार कश्यपी सृष्टी असं जर असेल तर ही सृष्टी मानसी सृष्टी आहे, मैथुनी सृष्टी नाही, असा विचार आपल्याला करावा लागतो. शास्त्रकारांनी सांगितलं ही कश्यपी सृष्टी आहे ना. कश्यप शब्दाचा अर्थ सायणाचार्याने सांगितलाय पा, किंवा निरुक्तात पाहायला जातो. कश्यप शब्द काय? वेदात आलेले जे शब्द आहेत की नाही याचा अर्थ कसा डोकं चालत नाही आपलं. त्याच्याकरता निरुक्तकार यास्क लागतात, सायणाचार्यांचं भाष्य लागतं, जगद्गुरु शंकराचार्याचं भाष्य लागतं. कश्यप साधा शब्द काय
अर्थ करता? कळालं काही कळत नाही. त्यांनी सांगितलं कश्यप शब्दाचा अर्थ विचारात घेण्याकरता कश्यप शब्दात आलेली सगळी अक्षरं उलट्या क्रमाने घ्या. कश्यप, पश्यक, पश्यक म्हणजे पाहणारा, पश्यती असो पश्यक. कश्यप शब्दाचा अर्थ पश्यक केला. पश्यक म्हणजे पाहणारा, पाहणारा म्हणजे ज्ञानदृष्टी संपन्न असणारा आणि पाहून सृष्टी करणारा, विचारानं सृष्टी करणारा, शरीर संबंध वाचून सृष्टी करणारा. मानसिक सृष्टी आहे की नाही बघा तुम्ही. प्रजापतींची सगळ्या मानस सृष्टी आहे. काय आहे, विसर्गाच्या मध्ये निर्माण होणारी ही जी स्थूल सृष्टी आहे की नाही, या सृष्टीत ब्रह्मदेवाच्याकडून जे जे निर्माण झालं, विष्णू पुराणामध्ये या संदर्भात एक चांगला विचार आलाय. त्यांनी असं सांगितलं, ब्रह्मदेवानं जेव्हा सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या 5 कोशापैकी काही कोशाचा संबंध एका सृष्टी प्रकारातल्या एका पदार्थाशी घडवत ही सृष्टी रचलेली आहे. पहिल्यांदा स्थूल सृष्टीचा विचार करा. ब्रह्मदेवाने पर्वत रचला, ब्रह्मदेवाने दगडमाती निर्माण केली. काय आहे इथं, किती कोश आहेत? फक्त अन्नमय कोशाचा विचार इथं पाहायला सापडतो. देह मात्र आहे त्यांचा, आहे की नाही? दगड पहा, पर्वत पहा, हिमालय पर्वत देवाने निर्माण केला. काय आहे हिमालयाचं? एक शरीर आहे फक्त, संपलं. स्थूल पदार्थ निर्माण केल्याच्या नंतर तिथे फक्त अन्नमय कोशाचा प्रत्यय, प्राण आहे तिथं, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोशाचा संबंध तिथे दिसतो, काही दिसत नाही. अन्नमय कोशाची प्रधानता ज्यांच्या ठिकाणी आहे असे स्थूल पदार्थ भगवंतांनी सुरुवातीला रचले. अन्नमय कोशाचाच फक्त तिथे विकास, इतर कोणत्याही कोशाचा तिथे विकास नाही, अशी स्थावर सृष्टी. त्याच्या पुढे स्वेदज रचले. स्वेदज, अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज, 4 जीवखाणी आहेत ना, त्याच्यामध्ये स्वेदज, विशेष गंधातून ज्यांची उत्पत्ती त्यांना म्हणायचं स्वेदज. माणसाला घाम येतो, तो घाम पुसला नाही, धुतला नाही, अंगावरच मुरू दिला, उवा होतात ना, स्वेदातून उत्पन्न झाल्या, स्वेदज प्राणी. स्वेदज प्राण्याच्या बाबतीत जर आपण विचार करायला लागलो तर भगवंतानी, ब्रह्मदेवाने तिथं 2च कोशाचा विकास दाखवलाय. स्वेदजाला काय आहे? एक अन्नमय कोश आहे आणि दुसरा प्राणमय कोश आहे. मनोमय कोश आहे? मन असेल, मनोमय कोश नाही, विज्ञानमय कोश नाही. कारण अंतःकरणात प्रतिबिंबित झालेलं चैतन्य म्हणजे जीव आहे, स्वेदजाला जीव आहे, म्हणून मन मानावं लागतं. पण मनोमय कोश सिद्ध होत असताना मनाच्या जोडीला लागणारी बाकीची जी सामग्री आहे तिथं नाही. मनोमय कोशाचा फक्त विकास, प्राणमय कोशाचा फक्त तिथे विकास दाखवला. त्याच्या पुढे अंडज रचले. अंडज म्हणजे अंडातून ज्यांची उत्पत्ती आहे तसे पक्षी रचले. पक्षात कसं आहे? 3 कोशाचा तिथे विकास आहे. अन्नमयाचा विकास आहे म्हणून शरीर दिसलं, प्राणमयाचा विकास आहे म्हणून पक्षाला जीव दिसला, मनोमयाचा विकास आहे म्हणून पक्षाच्या काहीतरी मनात आहे हे तुम्हाला कळायला लागलं. बघा तुम्ही, रोज आपल्या घरामध्ये येणाऱ्या चिमण्याला दाणे घालून बघा. एखाद्या दिवशी निवांत बसा, चिमण्या येऊन बसतात ना, का? मनात आहे हा दाणे टाकेल, आपल्याला टिपता येतील. मन आहे, मनोमय कोशाचा विकास झालाय. असा मनोमय कोशाचा विकास स्वेदजात नाही. एक ऊ धरा, त्या ऊला डोक्यातली घाण खाण्याच्या पेक्षा बाई तू साखर खा म्हणून घालून बघा, पुन्हा ती साखर खायला येईल का? येत नाही. का येत नाही? मनोमयाचा विकास नाही. कोश त्या ठिकाणी नाहीत म्हणण्याच्या पेक्षा त्या कोशाचा तिथे विकास नाही असं म्हणणं जास्त संयुक्तिक आहे. मनोमयाचा विकास तिथे नाही स्वेदजात, पण अंडजामध्ये मनोमयाचा विकास झाला. त्याच्या पुढे भगवंतानं रचलेली सृष्टी जरायुज सृष्टी, ज्याच्यावर जरायू म्हणजे कातडी पिशवीचं वेष्टन गर्भामध्ये असतं. गर्भामध्ये असताना ज्या जीवाच्यावर कातडी पिशवीचं वेष्टन असतं असे प्राणी निर्माण केले, चतुष्पाद प्राणी वगैरे म्हणा. इथं काय केलं भगवंतानी ब्रह्मदेवाने? अन्नमयाचाही विकास आहे. एक बैल बघा, तो जरायुज आहे, तिथं अन्नमयाचा विकास आहे, प्राणमयाचा विकास आहे, मनोमयाचाही विकास आहे.
विज्ञानमय कोशाचाही विकास त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. विचार आहे बैलाला, काहीतरी बैल विचार करू शकतो. विज्ञानमयाचा विकास झाला. याच्या पलीकडं पण काय गंमत आहे, जिथं जिथं केवळ अन्नमयाचा विकास आहे तिथं स्थावरत्व आहे. प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमयाचा अन्नमयासहित जिथं विकास झाला तिथं स्थावरत्व नाही, जंगमत्व आहे. पण जंगमत्व जरी असलं तरी जोपर्यंत प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमयाचाच विकास आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्या प्राण्यांचं लक्ष ज्ञान हे नाही. आपल्याला ज्ञान मिळवायचं वाटले, उवा कधी ज्ञान मिळवायला निघाला नाही. एखादा पक्षी ज्ञान मिळवायला निघाला नाही. एखादा बैल ज्ञान मिळवायला निघाला असं दिसतं नाही. का? विज्ञानमयापर्यंतच्या कोशाचाच ज्यांच्या ठिकाणी विकास झालेला आहे अशा प्राण्यांचा विचार जर आपण करायला गेलो तर त्यांचं लक्ष ज्ञान नाही, धर्माधर्माचं बंधन त्यांना नाही. याच्या पुढं आनंदमय कोश आहे. आनंदमय कोशाचाही ज्यांच्या ठिकाणी विकास आहे असे जीव भगवंताने, ब्रह्मदेवाने जेव्हा निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यात पहिल्यांदा देव निर्माण झाले. इंद्रादी देवता, त्यांची शरीरं, तिथं आनंदमयाचाही विकास आहे. अन्नमय विकासाला पावला म्हणून त्यांच्या ठिकाणी शरीर आहे. प्राणमयाचा विकास झाला म्हणून देवतांना प्राण आहे. मनोमयाचा विकास झाला म्हणून देवतांच्या ठिकाणी काही ना काहीतरी संकल्प विकल्प आहेत. विज्ञानमयाचा विकास झाला म्हणून देवतांच्या ठिकाणी काही ना काहीतरी विचार आहे. आणि आनंदमयाचा विकास झाल्यामुळे देवतांच्या ठिकाणी आनंदाच्या प्राप्तीसाठी विशिष्ट पद्धतीनं प्रयत्न करणं आहे. विचार करा, पशु आनंद मिळवत नाहीत असं नाही. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज, प्राणमय, मनोमय, विज्ञानमयाचाच ज्यांच्या ठिकाणी विकास झाला ते आनंद मिळवत नाहीत असं नाही. पण त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी एका विशिष्ट उपायाची योजना आपल्याला केली पाहिजे असा विचार तिथं नाही. आनंदमयाचा ज्यांच्या ठिकाणी विकास झाला त्या देवतामध्ये हा विचार निर्माण होऊन ते आनंद भोगतात म्हणून तिथं आनंदमयाचा विकास आहे. पण आनंदमयाचा विकास झाला, पाचही कोशाचा विकास देवतांच्या ठिकाणी झाला तरी परंतु देवताच्या बाबतीमध्ये यांची भोगविलास प्रवृत्ती आपल्याला दिसून आली. म्हणून ब्रह्मदेवानं विचार केला, एखादा कोणीतरी साधक, एखादा कोणीतरी कर्मप्रवण, पंचकोशाच्या विकासाने युक्त पण कर्मप्रवण असणारा, ज्ञान हे लक्ष ठेवणारा, त्याच्याकरता साधना करणारा असा कोणीतरी रचला पाहिजे. म्हणून मग मनुष्य निर्माण झाला. विसर्गात हे एवढं येतं. एका एका कोशाचा वाढता विकास ज्या ज्या शरीराच्या ठिकाणी दिसायला लागतो अशा अशा पद्धतीची शरीर निर्माण करत जाणं याला म्हणायचं विसर्ग, विशेष सृष्टी. या सृष्टीचे वेगळे वेगळे स्तर सांगितलेत. विष्णू पुराणातच हे चिंतन. पहिली सृष्टी मानस सृष्टी. मनोमन विचाराला, ब्रह्मदेवाला वाटलं मला मुलगा पाहिजे, लगे हजर. मनोमन सृष्टी. मानस सृष्टी झाल्याच्या नंतर दुसरा सृष्टीचा प्रकार आहे ज्या सृष्टीमध्ये स्त्री पुरुष भेद नाही अशी सृष्टी. अशी सृष्टी आहे. स्त्री पुरुष भेद तिथं नाही. शब्द स्त्रीवाचक पुरुषवाचक होत जातील पण भेद नाही. आकाश निर्माण झालं, पुरुष की स्त्री की नपुसक काही नाही. जल निर्माण झालं, स्त्री पुरुष नपुसक काय म्हणतात. जिथं स्त्री पुरुष भेद नाही. काय असतं, काही पदार्थाला स्त्रीवाचकही नावं असतात आणि पुरुषवाचकही नावं असतात. उदाहरण सांगतो, गार गोटी म्हणा, गार म्हणा. गार शेवाळे गुंडाळली, गारगोटीला शब्द येतो. गार गोटी म्हणलं की स्त्रीवाचक शब्द झाला, गार म्हणलं की पुरुषवाचक झाला, पण वस्तू एकच आहे. स्त्री पुरुष भाव तिथं नाही. अशी सृष्टी. त्याच्यानंतर तिसरा सृष्टीचा प्रकार असा आहे, शरीर एकच पण त्या शरीराच्या ठिकाणी काही काल पुरुषभाव आणि काही काल स्त्रीभाव अशी सृष्टी. झालंय असं. ज्ञानोबराच्या चरित्रात वर्णन आहे की नाही. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. एक काळ जो देह स्त्री होता तोच देह एक काळ पुरुषाचा झाला. स्त्री पुरुष एकाच शरीराच्या संबंधाने असा भाव दाखवणारी सृष्टी. अशी एक सृष्टी आपल्याला पाहायला सापडते. चौथा सृष्टीचा प्रकार सांगितलाय, स्त्री पुरुषापासूनच झालेली संतती
पण स्त्री पुरुष वेगळे राहून मानसिक शक्तीनं निर्माण केलेली संतती. स्त्री पुरुष वेगळे राहून मानसिक शक्तीनं निर्माण झालेली संतती. कुंतीला झालेली मुलं, कुंतीला दुर्वासाची कृपा झाली, दुर्वासाने काही मंत्र दिले, सूर्य मंत्राचा जप केला, सूर्यनारायण आले. सूर्यनारायण पुरुष आहेत, कुंती स्त्री आहे, दोघापासूनच कर्ण झाला. पण या दोघापासून कर्ण होत असताना स्त्री बाजूला आहे, पुरुष बाजूला आहे, दोघांचं संयुक्त होणं घडून निर्माण झालेला कर्ण आहे असं नाही. धर्मराज यमापासून निर्माण झाले, भीमसेन वायूच्या अंशापासून निर्माण झाले, अर्जुन इंद्रांशापासून निर्माण झाला, नकुल सहदेवाची उत्पत्ती अश्विनी कुमारापासून झाली. सगळे पुरुष आहेत, कुंती हे एक स्त्री आहे. पण त्या एका कुंती नावाच्या स्त्रीशी या सगळ्या पुरुषांचा केवळ दृष्टीभेटीचा संबंध घडला, मानसिक शक्तीनं संतती निर्माण झाली. अशी एक सृष्टी असू शकते. वेगळे वेगळे स्तर आहेत. कुंतीला देवतांच्या पासून संतती झाली, मानसिक सृष्टी. ब्रह्मदेवाला सनकादिक मिळाले, नारदादिक मिळाले, मानसिक सृष्टी. भेद आहे. पण ब्रह्मदेवाला मानसिक सृष्टी करत असताना समोर स्त्री नाही, आणि कुंतीच्या पासून कर्ण निर्माण करत असताना सूर्यनारायणाला समोर स्त्री आहे. संबंध नाही, फक्त दृष्टीभेट आहे मानसिक सृष्टीचा. असा एक प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. 4 प्रकार झाले. 5वा प्रकार असा आहे, एखादा यज्ञ केला जातो संततीसाठी. यज्ञनारायण प्रसन्न होतो, हवीर द्रव्य आणून देतो किंवा प्रसाद आणून देतो. यज्ञावशिष्ट हविष्य किंवा यज्ञात अभिमंत्रित चरू किंवा यज्ञनारायणानं दिलेला प्रसाद, याच्यापासून संतती झाली. उदाहरण आहेत ना असे. रामचंद्र प्रभू झाले. कसे झाले? यज्ञनारायण प्रसन्न पै झाला, प्रत्यक्ष तो आला कुंडातून, आहे ना. रामजन्म प्रसंग पहा ना तुम्ही. दशरथानं पुत्रकामेष्टी यज्ञ केला, यज्ञनारायण प्रसन्न झाला, हातामध्ये पायस पात्र घेऊन आला. दशरथा घे हे पायसदान म्हणू लागला. ते पायस पात्र आणलेलं शृंगीच्या हातात ते दिलं. शृंगीने वसिष्ठाला दिलं, वसिष्ठाने दशरथाला दिलं. त्याचे विभाग झाले, त्याचं सेवन झालं. त्याच्यातून पुढे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, मारुतीराय सुद्धा त्याच अंशातून, त्याच प्रसादातून निर्माण झाले. अशी कथा आहे. हवीर द्रव्यातून, यज्ञावशिष्टातून, यज्ञामध्ये उपकल्पित चरूतून किंवा यज्ञनारायणाने प्रसन्न होऊन दिलेल्या पायस प्रसादातून संतती होणं एक सृष्टीचा स्तर आहे. हे सगळं विसर्गात येणार आहे बरं का. ह्याच्यापैकी सर्गात काही जात नाही. सर्गातली सृष्टी फक्त सूक्ष्म आहे. संपलं. इंद्रिय निर्माण झाली, सर्ग संपला होता. देह निर्माण व्हायला लागलेत, स्थूल देह निर्माण व्हायला लागलेत. कसे कसे व्हायला लागलेत बघा. याच्या पुढं 6वा सृष्टीचा प्रकार सांगितलाय. काल बदलला, मानसिक सृष्टी कोणी करू शकेना, ज्याच्यात स्त्री पुरुष भेद नाही अशी सृष्टी रचण्याचं सामर्थ्य गेलं. एकाच शरीराच्या ठिकाणी स्त्री पुरुष भाव दाखवता येतील अशी सृष्टी निर्माण करण्याची ताकद गेली. स्त्री आणि पुरुष वियुक्त राहून केवळ मानसिक शक्तीनं संतती निर्माण करू शकतील, ही शक्ती गेली. यज्ञनारायणाला प्रसन्न करून घेऊन त्याच्यापासून प्राप्त करून घेतलेल्या प्रसादातून संतती निर्माण करून घेणं, हेही संपलं. कालक्रमानं उपयुक्त सगळ्या शक्तीचा ऱ्हास होत गेला. मग स्त्री पुरुषाचा संयोग होऊन त्याच्यातून पण वांछित संतती, स्त्री पुरुष संयोगातूनच झाली, पण इच्छेनुसार त्यांच्या जोपर्यंत धर्मविचार आहे, धर्मानुबंधी कामसेवन जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत निर्माण झालेली संतती कशी? वांछित संतती. मला असा मुलगा पाहिजे, असाच होईल. पण त्याच्याकरता, वांछित संतती करता, स्त्री पुरुष संयोगजन्य जरी ती संतती असली तरी धर्मानुबंधी कामसेवनातून निर्माण होणारी ती संतती पाहिजे. पुढचं विचारायचं काही कारण नाही. 7वा सृष्टीचा प्रकार, ब्रह्मचर्य संपलं, सदाचार संपला, संयम संपला, स्त्री पुरुष शक्तीहीन झाले, धर्मानुबंधी काम राहिला नाही, कामानुबंधीच काम राहिला.
आणि त्याच्या योगानं निर्माण झालेली संतती कशी अवांछित, जसा नको होता तसाच मुलगा व्हायला लागला. सृष्टीचे हे 7 स्तर आहेत. या 7ही स्तराचा विचार जर आपण करायला लागलो तर हे सगळे स्तर विसर्गात येणारे आहेत. सर्ग म्हणजे सूक्ष्म सृष्टी, विसर्ग म्हणजे थोडीशी स्थूल सृष्टी. विसर्गातून विचार काय करायचा, काय सृष्टीच्या प्रकाराचा विचार करताना सर्ग विसर्ग 2 सांगितले. थोडा वेगळा विचार जर पाहायचा झाला, वेदांत मतात 2 सृष्टी आहेत, जीवसृष्टी, ईशसृष्टी. इथे त्याचा उपयोग नाही, 2 प्रकार आहेत एवढं बघा फक्त. वल्लभाचार्याच्या मतामध्ये 2 सृष्टी आहेत, एक प्रथम जगत आणि द्वितीय संसार म्हणे. प्रकार वेगळा आहे, त्यांचा चिंतनाचा प्रकार वेगळा आहे. प्रथम जगत, द्वितीय संसार, सामान्य सृष्टी, विशेष सृष्टी, ब्राह्म सृष्टी, पौरुष सृष्टी. एक सांख्याचा विचार आहे. सांख्यानं सांगितलं की म्हणे प्राकृतिक सृष्टी वेगळी आहे, अविद्यक सृष्टी वेगळी आहे. वेगवेगळा विचार आहे. पण सर्ग म्हणजे सूक्ष्म सृष्टी, इंद्रियांत सृष्टी, आणि त्या इंद्रियांत निर्माण झालेल्या सर्गातल्या सृष्टीला राहण्याकरता स्थूल गोलकात्मक जी सृष्टी निर्माण झाली ती विसर्ग सृष्टी. त्याच्यात अवांतर भेदाचा विचार पुन्हा वेगळा. 7 प्रकार, 7 स्तराचा विचार करा. पंचकोशापैकी वाढत्या क्रमानं कोशाच्या विकासाचा विचार करा. सगळा विसर्ग. विसर्ग कशा करता? विसर्गाची अद्भुत रचना करणारा जो ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला ज्ञान देणारा आमचा प्रभू आहे, इथपर्यंत जाऊन चिंतन करून त्या देवात आपली मनोवृत्ती गुंतावी, याच्याकरता विसर्गाचा विचार आहे. सर्ग पाहिला, विसर्ग पाहिला. 3रं लक्षण पुराणामध्ये स्थानम. स्थानम म्हणजे काय? स्थिती. निर्माण झालं, सर्ग रूपात जे निर्माण झालं, विसर्ग रूपात जे निर्माण झालं, ते सगळं टिकवणं स्थानम. किंवा भागवतामध्ये स्थानमचा अर्थ सांगितलाय. स्थानम वैकुंठ स्थितीर, वैकुंठ विजय. हा वैकुंठ रूप परमात्म्याचा विजय. काय विजय आहे? जे निर्माण केलं ते विष्णू रूपानं परमात्मा सांभाळून ठेवायला लागला, हाच विजय आहे. निर्माण झालेलं रुद्राने संहाराकडे नेण्याच्या आधी विष्णूनं सांभाळलं. जे निर्माण झालेलं आहे ते क्षयगामी असताना काही काळ त्याला सांभाळून ठेवणं विजय आहे की नाही? जे मरणारच आहे त्याला काही काळ जगवणं विजय आहे. उत्पन्न झालेला पदार्थ उत्पन्न आहे म्हणजे नष्टच आहे. काय? पदार्थ निर्माण झाल्याच्या नंतर काही काळानं नाश पावतो, खोटी गोष्ट आहे. शास्त्राचं प्रमुख जर चिंतन आपण पाहिलं तर तो उत्पन्न झाला म्हणजे नष्ट व्हायलाच लागला. अनुक्षण विनाशी असतो प्रत्येक पदार्थ. आत्ता निर्माण झाला, दुसऱ्या क्षणात त्याच्यात थोडा बदल झालाय की नाही? 3ऱ्या क्षणात त्याच्यात थोडा बदल झालाय की नाही? अपक्षयाच्या रूपामध्ये या नाशाचं चिंतन आपल्याला करता येईल की नाही? नष्ट होतच आहे. पण या नष्ट होत असलेल्या प्रत्येक पदार्थाला काही काळपर्यंत स्थितीत ठेवणं, सांभाळून ठेवणं वैकुंठ विजय. हा वैकुंठ रूप परमात्म्याचा असलेला हा विजय आहे. काय गंमत आहे बघा, परमात्म्यानं केवढा विजय संपादन केला, केवढी वैकुंठ रूप परमात्म्यानं जगताची स्थिती राखायकरता प्रयत्न केला. बघा केवढी स्थिती राखली. एक ब्रह्मांडाचा विचार करा. अनंत ब्रह्मांड तो राखतो, त्याचा विजय मोठा आहे. एका ब्रह्मांडाच्या दृष्टीने विचार करा, त्याला किती सांभाळावं लागतं पहा. एक ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडामध्ये काय 14 भुवन. त्या 14 भुवनाचा जर विचार करायला लागलो तर त्याच्यात वर्गवारी अशी केली. काही बिलस्वर्ग, काही भौमस्वर्ग, काही माहेंद्र स्वर्ग, एक प्राजापत्य स्वर्ग आणि ब्राह्म स्वर्ग. सगळं स्वर्गच आहे, स्वर्गाच्या शिवाय दुसरं काही नाही. बिलस्वर्ग 7 पाताळ म्हणजे बिलस्वर्ग. ते बिळात असल्यासारखे आहेत ना, बिलस्वर्ग इथे. अतल वितल सुतल रसातल तलातल महातल पाताळ बिलस्वर्ग. 7 अधोलोक झाले. पुढं भौमस्वर्ग. भौमस्वर्ग म्हणजे काय? भूलोक आणि भुवरलोक मिळून भौमस्वर्ग. त्याच्या पुढं माहेंद्र स्वर्ग म्हणजे स्वर्ग म्हणून जिथे इंद्र राहतो तो लोक जो आपल्याला मान्य आहे त्याला म्हणायचं माहेंद्र स्वर्ग. त्याच्या पुढं आहे प्राजापत्य स्वर्ग. तिथं प्रजापतींचं अधिपतित्व आहे.
इंद्राचं अधिपतित्व तिथं नाही, प्रजापतींचं अधिपतित्व आहे. असा स्वर्ग कोणता? महरलोक. भूहू भुवहा स्वहा, त्याच्यानंतर महाहा. भूहू भुवहा भौमस्वर्ग, स्वहा माहेंद्र स्वर्ग, जनोलोक प्राजापत्य स्वर्ग. त्याच्या पुढं जनोलोकाच्या पुढे जरा महरलोकाच्या बाबतीमध्ये प्राजापत्य स्वर्ग म्हणले. भूहू भुवहा स्वहा महाहा. तो जो महरलोक आहे तो प्राजापत्य स्वर्ग. त्याच्या पुढे 3 लोक आहेत, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक. या 3 लोकाला म्हणतात ब्राह्मस्वर्ग. बिलस्वर्ग, भौमस्वर्ग, माहेंद्र स्वर्ग, प्राजापत्य स्वर्ग आणि ब्राह्मस्वर्ग. 5 प्रकारामध्ये विभक्त असलेले 14 भुवन म्हणजे एक ब्रह्मांड. या एका ब्रह्मांडामध्ये तुम्ही बघा, या ब्रह्मांडापैकी जी भूमी आहे, भौमस्वर्गामधली जी भूमी आहे ती भूमी सुद्धा आपल्याला सगळी माहिती नाही. भूमी म्हणजे पृथ्वी गोल आहे, सूर्याभोवती ती फिरत राहते, एवढं आपल्याला माहिती आहे. पण एवढीच भूमी आहे का? हा भूमीचा एक देश आहे. केवढं मोठं ब्रह्मांड आहे. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडासारख्या अनंत ब्रह्मांडाला टिकवणं वैकुंठ विजय हा परमात्म्याचा तो फार मोठा विजय आहे. या विजयाच्या दृष्टीने जर आपण विचार करायला लागलो, काय काय आहे बघा. सगळी ब्रह्मांड वेगळी वेगळी आहेत. सगळ्या ब्रह्मांडातली लोकलोकांतराची रचना भिन्न भिन्न आहे. या ब्रह्मांडातल्या या भूलोकामध्ये राहणाऱ्या माणसाला अमुक अमुक भोग मिळतात, दुसऱ्या ब्रह्मांडातल्या भूलोकात राहणाऱ्या जीवाला तेच भोग मिळतात नाही. याच्यापेक्षा तरतम भावानं रचल्या गेलेली बाकीची ब्रह्मांडाची रचना असल्यामुळं तिथल्या याच नावाच्या लोकांमध्ये याच्यापेक्षा तरतम भावानंच भोग असतात. एवढी सगळी सूक्ष्म रचना, तिथल्या देशाच्या मर्यादा, तिथल्या आचरणाच्या मर्यादा, तिथल्या कर्तव्याच्या मर्यादा, तिथं कर्तव्याच्या योगानं प्राप्त होणाऱ्या सुफल कुफलाच्या मर्यादा, या सगळ्याच नियंत्रण सांभाळणं म्हणजे ब्रह्मांडाची, अनंत ब्रह्मांडाची स्थिती सांभाळणं वैकुंठ विजय हा. केवढं नियंत्रण सांभाळतो तो, केवढी ताकद असेल. नियंत्रण शक्ती ही जी भगवंताची आहे याला म्हणायचं स्थानम. वैकुंठाचा विजय म्हणजे स्थिती नावाचं पुराणाचं लक्षण. हे सांगितलं कशाकरता सांगितलं? एवढा नियंत्रक तो परमात्मा आहे हे पाहून आश्चर्यचकित होऊन त्या परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी आपली बुद्धी जडली पाहिजे. स्थान लक्षण सांगत असताना हा हेतू आहे. सर्ग विसर्ग स्थान 3 लक्षणं झाल्याच्या नंतर 4थं लक्षण आहे पोषणम. पोषण. पोषण म्हणजे काय? पोषणम तदनुग्रह. भागवतात व्यासाने सांगितलं पोषण म्हणजे त्या भगवंतानी भक्तावर कृपा करून भक्तांचं केलेलं पोषण, अनुग्रह, त्यांना पुष्ट करणं. देवाची अहेतुकी कृपा याच्यातून दिसते, दया दिसते. परमात्म्याचं हे पोषण कोणाच्या बाबतीत चालू आहे? सर्वांच्या बाबतीत चालू आहे. मनुष्य असला तरी देव पोषण करतो, दैत्य असला तरी देव पोषण करतो. प्रल्हादाचं पोषण केलं की नाही? माणूस आहे प्रल्हाद, दैत्य. प्रल्हादश्चास्मी दैत्यानाम. दैत्य येतो, गीतेनं त्याला दैत्य म्हणलंय. दितीच्या वंशामध्ये निर्माण झालेला आहे तो, दैत्य आहे. पण दैत्य असलेल्या प्रल्हादाचं हे परमात्म्याने रक्षण केलं, अनुग्रह केला. दैत्यावर अनुग्रह, वृत्रासुरावर अनुग्रह आहे भगवंताचा. प्रल्हाद तरी बाजूलाच ठेवा. कशी गंमत आहे पा. पोषण करत असताना परमात्मा भक्त आहे एवढंच पाहतो, त्याचा अपराध सुद्धा पाहत नाही. माणसामध्ये उदाहरणानं जर सांगायचं झालं तर जन्मभर सगळ्या प्रकारचे अपराध करणारा अजामिळ एकदा नामस्मरण केलं त्यानं की देवाने त्याच्यावर अनुग्रह केला. पोषण. देवांचा विचार करा. देवांच्या बाबतीत विचार करत असताना इंद्रानं गुरुचा अपमान केला, विश्वरूप ब्राह्मणाला मारलं, ब्रह्महत्या करणारा, गुरुचा अपमान करणारा, पण तो इंद्र भगवत शरण गेला, भगवंताला शरण गेला, ते त्याचं रक्षण करतात. अनुग्रह, पोषण.
दैत्याच्या बाबतीमध्ये वृत्रासुराचा विचार करा. देवाचा कृपाभाजन असलेला इंद्र तेव्हा त्यानं खाल्लं होतं. वृत्रासुरानं ऐरावतासहित इंद्र घेऊन टाकला होता. पण त्या वृत्रासुरालाही परमात्मा सद्गती देतो, पोषण. शरणागताच्या ठिकाणचा अपराध न पाहता त्याच्यावर अनुग्रह करून त्याला रक्षण देणं, त्याचं एक प्रकारानं पोषण करणं, त्याला